शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजिमभाई सय्यद यांच्या वतीनं अप्पर परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य भरत कळसकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त नाशिक शहरातील रामलीला बँक्वेट हॉल इथं सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य रॅली काढण्यात आली। या प्रसंगी व्यासपीठावर राजश्री गुंड, महेश देशमुख, हेमाडे, बनकर, उत्तम जाधव, कदम साहेब, निमसे साहेब आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्ष भाषणात कळसकर यांनी कार्यक्रमाचे आयोजक अजिमभाई आणि शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे विशेष कौतुक करताना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती असा मागील वर्षीचा सुरक्षा सप्ताह कार्यक्रम व आजचा सत्काराचा कार्यक्रम आजपर्यंत कोणत्याही संघटनेने केला नसेल असं अजिमभाई सय्यद यांच्या नेतृत्वात पार पडलं। त्याबद्दल साहेबांनी संघटनेचे आभार मानलेत। या संघटनेने सुद्धा कळसकर यांनी गोरगरिबांच्या 15 वर्ष झालेल्या गाड्यांना 5 वर्ष मुदतवाढ दिली, त्याबद्दल आभार मानलेत। आणि कळसकर यांच्या हस्ते संघटनेचे गेल्या 30 वर्षापासून विद्यार्थी वाहतूक करणारे ज्येष्ठ व्हॅन चालक यांचा सत्कार करण्यात आला। आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे की ह्या जगामध्ये जगत असताना सगळ्यात जो वारसा कोणता धर्म असेल तो माणुसकीचा धर्म आहे। आणि म्हणून माणुसकीचा धर्म जपण्यासाठी तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात। हा माणुसकीचा विजय आहे आणि नाशिककरांचा विजय आहे। या ठिकाणी कोणतरी सांगितलं की नाशिकमध्ये छोटं घर घ्या। अरे बरं, मी जर घर घेतलं असतं तर माझ्या किती तक्रार झाले असते बाबा। तुम्ही हे सिद्ध केलेलं आहे की माझं नाशिकमध्ये कोणतीही प्रॉपर्टी नाही। मित्रांनो, जे मी काय केलंय ते फार छोटं आहे, परंतु जे काय केलंय ते मनापासून केलं। कार्यक्रमात शुभेच्छा देण्यासाठी उज्ज्वल टाटा मोटर्स परिवार, व्हॅन लिंक परिवार, रिटायर्ड आरटीओ अधिकारी, ट्रक ट्रान्सपोर्ट युनियन, नाशिक आरटीओ कर्मचारी, मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन, आरटीओ एजंट संघटना, नाशिक जिल्हा पत्रकार बांधव, नशामुक्ती मंच, रिक्षा चालक मालक संघटना, देवानंद नाना बिरारी, भैया मनियार, अखिल भारतीय वाहतूक संघटना, मुंबई सिद्दीकी भाई, बाळा पाठक, किशोर पडताळे तसेच मुंबई, सिन्नर, घोटी, इगतपुरी व उत्तर महाराष्ट्रातून सर्व संघटनेचे सभासद उपस्थित होते। नाशिक जिल्ह्यातील संघटनेचे सर्व सभासद, पदाधिकारी, महिला मंडळ हे सर्व सहकुटुंब सहपरिवार बरोबर या कार्यक्रमात उपस्थित होते। कार्यक्रमात आलेल्यांसाठी संघटनेच्या सभासद आणि पदाधिकाऱ्यांनी चहापाणी तसेच नाश्त्याचं वाटप केलं। या कार्यक्रमासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचं आयोजक राहिलेल्या भाई सय्यद यांनी आभार मानले। कार्यक्रम आपला करायचा होता आम्हाला, म्हणजे आम्ही जे काय तुम्हाला दिलं प्रत्येक सगळ्या संघटनेच्या लोकांना आपण बोलवलं, सर्वांनी आपल्याला प्रतिसाद दिला, सर्वांनी इथं उपस्थिती लावली। त्याबद्दल माझ्या संघटनेच्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने व साहेबांच्या वतीने आभार मानतो। आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने आज साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आले, मी सर्वांचे आभार मानतो। आणि आज खरं पाहायला गेलं तर अशा माणसाचा कार्यक्रम लावलेला आपण, तर त्या माणसाचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे। सर, मागच्या 15 वर्ष 2015 पासून जे आमच्या विद्यार्थी वाहतूक संघटनेचे वाहतूकदार जे चालत होते त्या वाहतूकदारांना कोणी वाली होता आणि त्या वाहतूकदारांच्या खूप समस्या होती। आणि त्या समस्यासाठी आम्हाला परमिट कसं त्यांच्या गाड्यावरती चढून द्यायचं, त्यांना कसं शिस्त लावायची, त्यांना कसं म्हणजे शासनामध्ये कसं आणायचं, तो काम जे तुम्ही करून दाखवलं सर। मी सांगतो आमच्या प्रत्येक वाहतूकदारांच्या या लोकांची, सर तुमचं फक्त त्यांनी ऐकलं का 5 तारखेला साहेब येणार आहे, त्यांनी 5 तारीख जशी ऐकली 2 दिवसामध्ये त्यांनी अशी तयारी केली सर। प्रत्येक माणसाने त्याच्या कुटुंबासहित तिथे तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे। आणि साहेब, मला चांगलं वाटतंय, मी एक थोडक्यात बोलतोय तर तुम्हाला काम करत असताना सर मला स्वतःला माहिती, मी किती वेळा टीसी ऑफिसला आलो आणि आमचे जे काय अडचणी होती त्या अडचणी तुम्ही कसे त्याला मार्ग लावून दिला। आणि या गोरगरीब वाहतूकदारांचं तुम्ही यांनी प्रत्येक वाहतूकदारांच्या तोंडात एकच आहे साहेब, तर साहेबांना कितीही कोणी वाईट केलं पण परमेश्वर त्यांचं कधीच वाईट होऊन देणार नाही। न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।